खूप कौतुक केलंय की NSS कॅम्पचे विद्यार्थी हे खूप हुशार असतात, ऍक्टिव्ह असतात आणि एक वेगळं ध्येय घडवण्यासाठी ते कार्यरत झालेले असतात. बरोबर आहे? तुमच्या समोर सगळ्यांचं ध्येय. तुम्ही बोललं पाहिजे. बोलणार आहात? आपण गप्पा मारूया. म्हणजे भाषण म्हणजे आता तुझा पहिला दिवस आहे. खरं तर मी भाषणाच्या दृष्टीने आलो होतो, पण पहिल्याच दिवशी उद्देशाचं डोस पाजणं आणि तुम्हाला बोर करणं बरोबर नाहीये. म्हणून एक आपण छोट्या छोट्या गोष्टी करून आपण परीक्षा घेऊया. ओके? तुम्ही जर बोलले नाहीत ना, आणि या कॅम्पमधून म्हणजे तुम्ही खरं तर 50 मुलं आलं सांगितलं मला. आपल्या कॉलेजमध्ये 700-750 विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी 100च्या आसपास विद्यार्थी हे NSS मधले असतील आणि त्याच्यातले 50 विद्यार्थी आलेत. म्हणजे आपण कोणीतरी स्पेशल आहोत. बरोबर? एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये जेव्हा आपलीच निवड होते किंवा आपणच या क्षेत्राकडे वळतो, तेव्हा आपण कोणीतरी स्पेशल असतो. मीही NSS कॅम्प मधूनच आलोय आणि याच कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. तुमच्याच कॉलेजमध्ये मी शिकलोय. आणि त्यावेळेस जी 3 वर्ष होती, त्या 3 वर्षामध्ये NSS कॅम्पमध्ये आम्हाला जे शिकायला मिळालं, त्या अनुभवाच्या जोरावर आज मी तुमच्या समोर आहे. म्हणजे 92-93 पासून आतापर्यंत त्या कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिकून गेले असतील. पण त्यापैकी त्या हजारो विद्यार्थ्यांपैकी जेव्हा सरांनी कोणाला बोलवायचं ठरवलं, तर त्यांच्यासमोर माझं नाव आलं. का आलं? कारण NSSचा विद्यार्थी हा आयुष्यभर स्पेशल असतो. तो कायम स्वरूपी लोकांच्या स्मरणात राहतो आणि तो काहीतरी करून दाखवतो. एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आपलं ध्येय समोर ठेवलं नाही, आपण आपलं करिअर घडवलं नाही, तर आपण जन्माला येऊन काहीही केलं नाही. म्हणजे आपण जन्माला आलो काय आणि निघून गेलो काय, आपल्यालाही उपयोग नाही, आपल्या कुटुंबालाही उपयोग नाही, आपल्या गावालाही उपयोग नाही, समाजाला उपयोग नाही, राष्ट्र फार लांबची गोष्ट. आपल्यालाच जर उपयोग होत नसेल, तर सरांनी जसं सांगितलं की ही तरुणाई ही राष्ट्राची संपत्ती आहे. तुम्ही सर्वजण घडले पाहिजेत, पण तुम्ही स्वतः जर करिअर घडवलं नाही, तर तुम्ही जन्माला येऊन काहीही तुमचा उपयोग नाही. म्हणजे आपल्याला घराच्या बाहेर जर 4 लोक ओळखणार नसतील, आपला उपयोग जर दुसऱ्या कोणाला झाला नसेल, होणार नसेल, तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. आणि त्यातल्या त्यात NSSच्या विद्यार्थ्यांना जर दुसऱ्याला उपयोगी पडता आलं नाही, तर त्यांनी NSSच्या कॅम्पमध्ये किंवा NSS मध्ये प्रवेश घेऊ नये. मी काय बोलतोय तुम्हाला कळतंय? तुम्ही सर्वजण ऐकताय? नक्की ऐकाल? परीक्षा घेऊ? मी जेवढं बोलतोय तेवढं तुम्ही माझ्या मागून बोलायचंय. ओके? बोला, छत्रपती शिवाजी महाराज की. मी जेवढं बोलतो तेवढं तुम्ही माझ्या मागून बोला. मी जय बोललो होतो. आपलं आयुष्य असंच चाललंय. म्हणजे कुणीतरी येतो, छत्रपतींचं नाव घेतो आणि आपण फक्त जय बोलणारे असतो. NSSच्या कॅम्प मधून किंवा कॉलेजमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण जर लीडर झालो नाही, आपण नेतृत्व केलं नाही, तर आपण आयुष्यभर दुसऱ्यांच्या मागे फिरतो, दुसरा घोषणा देतो, आपल्या राष्ट्रपित्यांची नावं घेतो आणि आपण फक्त जय बोलण्यापुरते उरतो. आपण जय बोलणारे होऊ नयेत. जर 1,00,000 लोक असतील, तर त्या 1,00,000 लोकांचं नेतृत्व करण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे. आपण धाडसाने त्यांना सामोरं गेलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी करण्याचं जे प्रॅक्टिकल आहे,
ते फक्त आणि फक्त या अशा कॅम्पमध्ये मिळतं. म्हणजे आज मी तुमच्या समोर आलोय, उद्या आणखीन दुसरं कोणी असेल, आणखीन तिसरं कोणी असेल, आणि ती जी सगळी लोक बोलतायत, ते शिकवतायत, ते सांगतायत, ते जर आम्ही आत्मसात केलं तर आपण कोणीतरी स्पेशल होऊ, कोणाच्या तरी उपयोगी पडू, आपलं स्वतःचं करिअर घडेल. म्हणजे आपली स्वप्न जी आहेत, ही स्वप्न आजपासून पाहायला सुरुवात करा. कॉलेजला आलो, कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, म्हणजे खरं तर स्वामी हायस्कूलमध्ये, स्वामी कॉलेजमध्ये, आणि त्यातल्या त्यात आर्ट्स कॉमर्स मध्ये प्रवेश घेणारे जे विद्यार्थी असतात, ही सगळी गरिबांची पोरं असतात. आमचं करिअर आमची परिस्थिती ठरवते. म्हणजे मला जर माझ्या बापाकडे पैसे असते आणि त्यांनी मला जर मेडिकलला पाठवलं असतं तर मीही डॉक्टर झालो असतो. पण माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते आणि म्हणून मला स्वामी कॉलेजला पाठवलं. आता स्वामी कॉलेजला आल्यानंतर तिथे जो माहोल आहे तो पूर्ण माहोल गरीब विद्यार्थ्यांचा आहे. तुम्ही सगळे गरीब आहात. तुमच्यापेक्षा जास्त गरिबी आम्ही बघितलंय. इथे पीक नावाचं गाव आहे, या गारगावच्या पुढेच. कोण आहे इकडे पीकचं वगैरे त्या साईडचं? पीक, शिलोत्तर, गारगाव, कोण? कुठलं? पीकचे? ओके, हा, त्यांच्या गावातला मी आहे. गावामध्ये जेवढी घरं होती, 70 घरं त्यावेळेस होती, त्या 70 घरांपैकी सगळ्यात गरीब जे घर होतं ते आमचं होतं. म्हणजे आपण ते कुडांची घरं आता बघतो ना, बरेचसे लोक त्याच्यामध्ये असतील. गाव खेड्यावर सगळी कुडांची घरं असतात, झोपडी असते, त्याच्यामध्ये जन्माला आलो होतो. आणि ती जी गरिबी आपण बघितली, ती गरिबी बघितल्यानंतर, थोरा मोठ्यांचे विचार ऐकल्यानंतर, त्या कॉलेज जीवनात आम्ही ठरवलं होतं की गरिबीत जन्माला आलो ना तरी गरिबीत मरायचं नाही. प्रत्येकाने लिहून ठेवा. म्हणजे श्रीमंत होणं हे खूप सोपं असतं. म्हणजे श्रीमंत होण्या एवढी सोपी गोष्ट या जगामध्ये दुसरी कोणतीही नाही. फक्त आपण आपले विचार बदलले पाहिजे. आपण आपली स्वप्न ही मोठी बघितली पाहिजे. जे अब्दुल कलाम माहिती तुम्हाला? कोण कोण होते? कोण सांगेल? बोट वर करा. तुला कोणीच नाही. ओके, कोणालाही माहित नाही. अब्दुल कलाम हे नाव कोणालाही माहित नाही. बरोबर? बोट वर केलं काय? कोण सांगेल? हात वर करा आणि उभे राहा. उभे राहून सांगा बरं, कोण सांगेल? हा, सांगा ताई. हा, ओके, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी सगळ्यांनी. पुढे तुला हे मी एक पुस्तक बक्षीस, मॅडम त्यांना एक पुस्तक द्या. हा, त्यांना घ्या. आपल्याला बोलता आलं पाहिजे. म्हणजे अब्दुल कलाम हे नाव कोणाला माहित नाही? सगळ्यांनाच माहिती आहे. पण आमची बोलण्याची हिंमत नाही, आमच्यामध्ये ते धाडस नाही. ते जर धाडस तुमच्यामध्ये नसेल, ती हिंमत तुमच्यामध्ये नसेल, तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करू शकणार नाही. अब्दुल कलाम काय बोलायचे माहिती तुम्हाला? त्यांनी सांगितलं होतं की स्वप्न मोठी बघा, छोटी स्वप्न पाहणं हा क्राईम आहे, क्राईम, गुन्हा आहे. मी माझं स्वप्न बघेन की मला जे मिळेल ते आयुष्यामध्ये जगायचंय. इथून मी निघाली की मला नोकरी करायची आहे, मला माझं जगता येईल, पोट भरता येईल, एवढं मला कमवायचं आहे. तुम्ही तेच स्वप्न बघितलं तर तुम्ही त्याच पद्धतीने व्हाल. पण तुम्ही जर स्वप्न बघितलं की मला मोठं व्हायचं आहे, तर तुम्ही मोठे होऊ शकता. फक्त त्याच्यासाठी जे काही करावं लागतं ते जर तुम्ही केलं तर या सभागृहामध्ये बसलेला प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थिनी ही मोठी होऊ शकते. व्हाल नक्की? तुमची तयारी आहे? आता ती खरं तर वेळ गेलेली आहे. कोणताही लेक्चरर आला आणि कुठलाही बाहेरचा जर माणूस आला तर तेव्हा वही पेन घेऊन बसा. तुम्ही जर वही पेन घेऊन बसलं आणि तुम्हाला आवडलेलं वाक्य असेल ते जर तुम्ही लिहिलं आणि त्याच्यावर जर काम करायला सुरुवात केली तर कॉलेजमध्ये कधीतरी ऐकलेलं आम्ही आज त्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून आम्ही तुमच्या समोर आलोय.
म्हणजे प्रख्यात व्याख्याते. मी केलकुंद हायस्कूल डहाणू इथे वसतिगृहामध्ये होतो